सागर सागर नमस्ते। सर 23,34,000ची देणगी मिळाली, अजून देणगीचं स्वरूप चालूच आहे। या सगळ्या गोष्टीतून भैया आदरणीय तुमच्या प्रेमाची पावती ही आज आम्हाला मिळालेली। त्याचबरोबर या पैशातून भैया रुग्णवाहिका खरेदी करत असताना आपण आदरणीय दादांच्या कानी घालून बर्णे मामांना फोन झाल्यामुळे जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये या रुग्णवाहिकेमध्ये सूट मिळाली आणि जवळपास रुग्णवाहिकेतून खरेदी करून काही रक्कम शिल्लक राहील, त्या रकमेतून रुग्णवाहिकेवर होणारा जो इन्शुरन्सचा खर्च आहे किंवा जी मोफत रुग्णांना तुमची जी इच्छा आहे की भागातल्या परिसरातल्या लोकांना मोफत आपण सेवा दिली पाहिजे, तो त्या पैशातून तो खर्च करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे आदरणीय भैया तुम्ही ज्या ज्या गोष्टी आमच्यापुढे संकल्पना मांडलेल्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी पूर्ण करत गेलो आहे। आदरणीय भैयांच्या बरोबर 30-31 वर्षाच्या कार्यकाळामध्ये खूप काही चढ-उतार पाहण्यात आले, परंतु भैयांचा एक मी आवर्जून तो माझ्या आयुष्यात एक चांगला असा प्रसंग असा साठवून म्हणत आहे, त्याबद्दल मी तुम्हाला एक सांगणार आहे। पुण्यामधून येत असताना प्रचंड असा तो कचरा डेपोचा डेपो पाठीमागून रोडतून आपण आता येतो सासवडकडे, तर पूर्ण असा उतार आहे, पूर्ण असा उंच उतार आणि पुढे जाऊन पुन्हा चढ निर्माण होतो। अशी मी भैया गाडी चालवत होते, गाडी कॉन्टॅक्सा होती, भैयांच्या शेजारी मी होतो, माझे सहकारी पाठीमागे होते आणि गाडीचा ब्रेक फेल झाला। तुफान वेगाने धावणाऱ्या गाडीचा ब्रेक फेल झाल्यानंतर आमची मानसिकता फारच वेगळी होती, पण आदरणीय भैयांनी ते 13 ते 14, 20 सेकंदाच्या वेळामध्ये जे काही कणखरपणा दाखवला तो आजही आमच्या डोळ्याकडून जात नाही। अशा अनेक गोष्टी, परंतु आपण त्या ठिकाणी भैयांना व्यासपीठ सर्व सन्माननीय अतिथींना आपल्याला ऐकायचंय, त्याच्यामुळं हे सगळं घर भरून आले, कारण की भैयांची म्हणजे अगदी भैयांचा हेतूचित गौरव मला मागच करायचा होता, पण एक सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पुरस्काराच्या निमित्तानं आदरणीय भैयांचा आम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्वरूपात करेल अशी आम्हालाही कल्पना नव्हती। तुम्ही सर्व भैयांच्या नितांत प्रेम करून या कार्यक्रमाला या ठिकाणी हजेरी लावली, त्याबद्दल मनुष्य पुन्हा एकदा सतीशभाई काकडे गौरव समितीच्या वतीने मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून भैया आदरणीय सविता वहिनींनी मला एक छोटीशी कविता पाठवली होती, कदाचित सुरेश भटांची असावी, पण मी 2 मिनिटात तुम्हाला सांगेन की मित्र कोण शत्रू कोण, मित्र कोण शत्रू कोण, गणित साधे कळले नाही, नाही भेटला कोण असा ज्याने तुम्हाला छळले नाही, ऋतू नाही असा कोणता ज्यात तुम्ही होरपळला नाही, केला सामना वादळांशी त्याच्यापासून पाळला नाही, सामोरे गेला संकटांना त्यांना पाहून वळला नाही, पचवून टाकले दुःख सारे कधीच तुम्ही हळहळला नाही, आले जीवनी सुख जरी
कधीच मित्रांना विसरला नाही, खोट्यात कधी मळला नाही, रुसून राहिले तुमचे अगदी जवळचे, पण भैया तुम्ही कुणाला कळला नाही. याच देही याच वेळा भैया तुमचा सन्मान करता आला, यासारखं दुसरं सुख नाही. उपस्थित सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत करून आदरणीय सतीश भाईंच्यावर नितांत प्रेम असणाऱ्या सर्वांचं प्रथमतः सतीश भैया काकडे गौरव समितीच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो. उपस्थित सन्माननीय व्यासपीठ सर्वांचा नाम उल्लेख वेळेच्या अभावी आता करणं मला शक्य नाही, परंतु आज ह्या भैयांचा या ठिकाणी हेतुचित सन्मान हा सतीश भैया काकडे गौरव समितीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे. दिनांक 10/2/2024 रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा जीवन साधना गौरव पुरस्कार हा आदरणीय भैयांना मिळाला. याचा आनंद संपूर्ण आमच्या ग्रामस्थांना, पंचक्रोशीतील सर्व आमच्या बांधवांना झाला आणि याचा औचित्य साधून आम्ही सर्व सतीश भैया काकडे गौरव समितीची निर्मिती करून आदरणीय भैयांचा यथोचित गौरव करण्यासाठी हा आजचा आम्ही केलेला आहे. सुंदर असा आपल्या सगळ्यांना निमंत्रित करून असा समारंभ पार पडतो. हा कार्यक्रम करण्याचा एक छोटासा आमचा प्रयत्न होता की निंबूत गावापुरता मर्यादित किंवा पंचक्रोशीचा आपला मर्यादित कार्यक्रम करायचा, परंतु या कार्यक्रमाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली. सुरुवातीला आम्ही एक छोटीशी नियोजन बैठक घेतली होती. त्या बैठकीच्या निमित्ताने एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या निमित्तानं त्याची संख्या जवळपास 1000 पोहोचली आणि 1000 पोहोचल्यानंतर सर्वांच्या मते असा निर्णय घेण्यात आला की आदरणीय भैयांना आपण काहीतरी छोटीशी भेटवस्तू द्यायची. म्हणून आमचा सर्वांचा एकमुखी असा निर्णय झाला की आदरणीय भैयांना एखादी शानदार अशी गाडी आपण त्या ठिकाणी आपण भेट म्हणून द्यायची. परंतु ही कल्पना भैयांच्या ज्यावेळी कानी गेली त्यावेळी त्याचा भैयांनी स्पष्ट शब्दात आम्हाला नकार दिला. जर तुम्हाला काही चांगलं करायचं असेल तर समाजाची काही उपयोग होईल अशी गोष्ट तुम्ही करा. मग कमिटीने असा निर्णय घेतला की आपण आदरणीय भैयांच्या प्रमुख अतिथी बारामती टेक्सटाईल बारच्या अध्यक्षा माननीय सौ सुमित्राताई पवार यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सतीश भैया काकडे गौरव समितीच्या वतीनं त्यांचं सर्वप्रथम या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय ताईंचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावरती झालेलं आहे. इतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठासमोर बसून घ्यावं. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय सतीश भैया काकडे देशमुख यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. सत्कारमूर्ती आदरणीय सतीश भैया काकडे देशमुख या सर्वांच्या उपस्थितीत प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा उत्तम समन्वय असणारे यांच्या प्रतिमेच्या पूजन या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून संपन्न झालेला आहे.
तुम्हाला लागला दम दम नाही लागला. मग काय जरा असं असं करत होतं ना.